Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. गावामध्ये पहिले एखादे घर टाकून द्यायचे किंवा वाडी टाकल्यासारखं करायचे, तसं मराठवाडा हे महाराष्ट्राने वाडी तर टाकलेला आहे आणि हे कुणाला म्हणजे लपलेलं नाहीये कुणापासून. पुराच्या पाण्याबरोबर शेतकऱ्यांची दिवाळी देखील वाहून गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एक शेतकरी त्याच्या आसुवांची आणि त्याच्या घामाची किंमत या सरकारला विचारतो, तेव्हा संविधानिक पदावर बसलेला एक व्यक्ती म्हणतो की या गोष्टीचं राजकारण करू नका. आमची शेती 4 एकर आहे. 4 एकर मधली 2 एकर पूर्ण पाण्यात आहे, म्हणजे काही दिसत नाही, आणि 2 एकर मध्ये जे होतं ते सगळं पावसाने वाहून गेलेलं आहे. मराठवाडा, बीड तसंच लातूर आणि पूरग्रस्त भागातले शेतकरी अजूनच हवालदिल आहेत. सरकारकडनं कोणतीही मदत त्यांना केली गेलेली नाही आहे, केंद्राकडनं कोणतीही मदत आली नाही आहे. अवघ्या तुटपुंजी मदत ही सरकारकडनं दिली गेलेली आहे असं वक्तव्य सगळ्याच नेत्यांकडनं येत आहेत. मात्र या पावसाळ्यानंतर येणारा सण हा दिवाळीचा आहे आणि दिवाळी सणात आपण घरी जावं का पुण्यातच राहावं असा मोठा प्रश्न आता इथल्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि या ठिकाणी शिकण्यासाठी येणारे विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असते. त्यामध्ये मराठवाडा, बीड अशा या जिल्ह्यातून अनेक पोरं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात येतात. नेमके आता त्यांच्यासोबत काय घडतंय आणि त्यांची मनस्थिती काय, आता येणाऱ्या दिवाळी सणात ते घरी जाणार आहेत का आणि तिथली परिस्थिती काय, जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. कुठला आहेस तो दादा? बीडचा आहे मी. बीड धारूर. काय परिस्थिती आता काय बीडमध्ये सगळा पाऊस पडलेला आहे, पाणी जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळं गरिबांचे घरं वगैरे वाहून गेले. तर आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली. सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी निवेदन आहे आमचं की बाबा तुम्ही काहीतरी बघा, गरिबांसाठी काहीतरी करा. पाठीमागल्या वेळेस दुष्काळ होता, पिकं नव्हते, तर यावेळेस बी उत्पन्न गेलेलं आहे, गेल्या वर्षी तरी उत्पन्न गेलेलं आहे. सरकारनं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. पण सरकार मदत करत नाही असं म्हणतात, ते केंद्राकडनं अपेक्षा करते, केंद्राकडनं मदत येईल तेव्हा तुम्हाला मिळेल. केंद्रानं मदत करणं गरजेचं आहे. पंतप्रधान मोदीजींना विषय लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. राजकारण न मध्ये आणता प्रत्येकाने शेतकऱ्यांची परिस्थिती बघून काम करणं गरजेचं आहे सध्याला. तू कुठला आहे? मी बीडचा प्रॉपर. माझं नाव तांदळे तुषार. तर सध्याची परिस्थिती पाहता बीडला दिवाळीला जावेसे वाटत नाही, कारण की तिथले त्यांचेच हाल सुरू येतं. तर दिवाळीच्या ऐवजी मला वाटत सण होईल म्हणून दुसरा. दिवाळी सण आपला सर्वात महाराष्ट्राचा मोठा सण आहे, परंतु बघता पावसाने इतकं नुकसान केलेलं आहे की जे आपण लागवड पीक केलेलं आहे आपण खर्च, ते सुद्धा आता वापस निघणे कठीण झालं आहे. सरकारने निधी मंजूर केलेला आहे की प्रति गुंठा 85 रुपये, तर प्रति गुंठा 200 रुपये सरासरी एक खर्च झालेला आहे आमच्या शेतकऱ्याचा. आणि बिहारमध्ये केंद्र शासन आता इलेक्शन टायमाला प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक महिलाला 10,000 रुपये टाकायला लागले प्रत्येकाच्या खात्यात, आणि आमच्या महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून काहीच निधी उपलब्ध होत नाही. ही एक दुःखाची बातमी. आणि लोकशाहीची आपण व्याख्या करतो की लोकांसाठी निवडून दिलेले शासन म्हणजे लोकशाही. तर आता बघता आपण राजकारण लोकांनी निवडून दिलेले व्यक्तिमत्व आपण मतदान करून जे निवडून देतोय ते व्याख्या चालली आहे लोकशाहीची सध्याच्या घडीला पाहता. तर लोकांनी पुढच्या वेळेस आपल्या ते झालं, पण आता तुमची किती शेती आहे का, काय घर पाण्यात आहे? आमची शेती 4 एकर आहे. 4 एकर मधली 2 एकर पूर्ण पाण्यात आहे, म्हणजे काही दिसत नाही, आणि 2 एकर मध्ये जे होतं ते सगळं पावसाने वाहून गेलेलं आहे. आणि 2 एकर मध्ये खूप पाणी झालं आहे आणि विहिरी सकट आमच्या वाहून गेल्या आहेत. म्हणजे घरच्यासोबत संपर्क झालेला आहे. घरच्याला आता काही पीक काढायचं सुद्धा विचारत नाही. जे आलतं काढायला आपलं सोयाबीन झाले, नंतर पुन्हा बाजरी झालं. बाजरी आलती ती पावसाने भिजून त्याच्या पाती कोंब फुटले. तर एवढंच बोलून. मित्रा, तू कुठला आहेस? मी बीडचाच आहे. हे गामजा बघून तुम्हाला कळायला असं, म्हणजे ह्या गामजाचं विशेष गोष्ट अशी आहे
की हा गमजा उन्हासाठी कामाला येतो. म्हणजे आमच्या बीडकरांना, प्रत्येक बीडकराच्या गळ्यामध्ये हे तुम्हाला दिसनच. आणि त्या भागामध्ये एवढा पाऊस पडतोय, याचा आपण जरी म्हणत असतो की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय म्हणून हे पाऊस पडतोय, परंतु जे डेब्री प्रत्येक नदी वाहून आणत असती ते डेब्री काढलेलीच नाही आजपर्यंत. म्हणजे ही परिस्थिती महाराष्ट्राची नाही, तर मराठवाडीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची अशीच आहे. म्हणजे जे मराठवाड्यात जो आत्ताचा सध्या पाऊस पडतोय तो अख्ख्या महाराष्ट्रात जरी कुठे बी पडला तरी हीच परिस्थिती निर्माण होणार आहे. मग ह्या डेब्री न काढण्यामागे कोण जबाबदारी घेणार याची, हे पण मोठा प्रश्न पडतो. आणि मराठवाड्यातलं परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे जसं एखाद्या गावामध्ये पहिले एखादे घर टाकून द्यायचे किंवा वाडी टाकल्यासारखं करायचे, तसं मराठवाडा हे महाराष्ट्राने वाळीत टाकलेला आहे. आणि हे कुणाला म्हणजे लपलेलं नाही आहे कुणापासून, आणि हे पहिल्यापासून चलतच आलेलं आहे. आणि मराठवाड्यातल्या लोकांनी फक्त गप्पच बसायचं आणि सहन करायचं, हेच आमचं. मी आता 3 वर्ष झालं पुण्यात राहतोय, लॉ करतोय. काय घरी संपर्क झाला, फोन झाला, काय घरी संपर्क झाला, मी घरीच होतो. घरी मी तुम्हाला सत्य घटना सांगतो. मी गाडीमध्ये बसलो, रस्त्यामधून अक्षरशः पाणी निघत होतं, एवढा पाऊस रस्त्यामधून पाणी निघत होतं. 2 वेळेस गाडी वापस आली, मी नाविलाजाने ट्रेनने आलो पुण्याला. तर अशी परिस्थिती आहे सध्या बीडमध्ये, एकदम भयावह. म्हणजे लोकांचं जर तुम्ही अवस्था बघितली, दगडाला पाझर फुटून ना, दगडाला. एवढी परिस्थिती झाली. आणि मुख्यमंत्र्याचं किंवा जेवढे पण राजकीय नेते फक्त पाण्यात उतरून स्टंटबाजी करायला लागले. तर मी तर म्हणतो तुम्ही पाण्यातच जलसमाधी घ्या, तुमची काय गरज नाही मराठवाड्याला. इथले काय स्थानिक नेते, आमदार काय मदत नाही करत? अहो, ते त्यांचे व्हिडिओ काढण्यात व्यस्त आहे, ते काय मदत करणार आहे? ते एकामेकाचा बदला घेण्यात व्यस्त आहे, एकामेकाच्या कार्यकर्त्यांना मारण्यात व्यस्त आहे. आता लक्ष्मण हाकेच्या कार्यकर्त्याला किती मारलं बीडमध्ये, कालच माझ्या मित्राचा मर्डर झाला. म्हणजे हे सगळे गुंड राज चालू आहे तिकडे. तिथे लोकशाही नाहीये. प्रशासन नाही, पोलीस प्रशासन असून काय फायदा आहे? पोलीस प्रशासन लोकशाहीमध्ये कामाला येतं, लोकशाही उरलीच कुठे आहे बीडमध्ये ना, मराठवाड्यात सगळे घ्या. घर होतं, कसं काय झालं? आता माझीच परिस्थिती नाही, अख्ख्या बीडमध्ये तुम्ही कुणाला पण विचारा की घरामध्ये अक्षरशः आता सध्या मी स्वतः एक संघटना पण चालवतो. त्या संघटनेमार्फत आम्ही एक म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटकडून कोणतीही आशा ठेवत नाही. म्हणजे सतयुग, द्वापर, त्रेता आणि कलयुग, सत्य, तप, दया, दान हे सांगितलेलं आहे. कलयुगात दान हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही त्याच पद्धतीने की बाबा आपणच तुम्ही एकमेकांची मदत करा, दान करा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करा आणि लोकांची मदत करा. आम्ही सरकारकडून काही अपेक्षा करत नाही. कुठला मी बीडचा आहे, माझं प्रॉपर गाव ससेवाडी, माझं नाव कदम पृथ्वीजित. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्यावरनं असं लक्षात येतं की सर्व जे मराठवाड्याचा जो भाग आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. जी शेती आहे, जे जनावर आहेत ते सगळे वाहून गेलेत. बरेच जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत. का तर त्या पावसाने एवढा ओढ आणलेला आहे, पूर्ण घराचे घर बरबाद झालेले आहेत त्यांचे. आणि असं वाटतं की सरकारने मदत केली पाहिजे, काहीतरी त्यांना जे आत्ता बोलतायत की थोडी मदत करू, पण ते नाही करत आहेत, त्यांनी काहीच होत नाहीये. आणि ही सगळी जबाबदारी सरकारची आहे की सरकारने त्यांना मदत करावी. तू राहतो कुठं, काय झाले का संपर्क घरच्यांसोबत? काय आता नेमकं नुकसान काय झालं? नुकसान असं झालं की शेती पूर्ण वाहून गेलेली आहे. शेतीतलं जे पीक आहे ते काहीच राहिलेलं नाहीये. घरच्यांशी संपर्क झालेला आहे. पाऊस एवढा सुरू आहे की म्हणजे पूर्ण वाईट गोष्ट आहे ती पूर्ण. मित्रा, कुठला आहेस तू? मी मूळचा नांदेडचा, तसं मुखेड तालुक्यातला मी प्रॉपर. आता सध्याची कंडिशन तिथं अशी आहे की तिथं तर शेतातील नुकसान तर झालेलीच आहे. इव्हन म्हणजे आता माणसं तिथले त्यांचा जे रोजचा उदरनिर्वाह आहे, जे की त्यांनी म्हणजे पशुवर वगैरे त्यांचा वापर करून त्यांचा दूध वगैरे विकून त्यांनी दिवस काढतात. पण त्या पाण्याच्या पुरामुळे ते ढोरं वगैरे गायगुरं वाहून गेलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात त्यांचं तर शेतीला तर नुकसान झालेलंच आहे, पण हे पशुप्राण्यांचं पण त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यांच्या घरामध्ये पण पाणी घुसलेलं आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे की मराठवाड्यामध्ये एवढे जास्त विकसित झालेलं नाही अजून मराठवाडा. आणि त्यांच्या घरे काय एकदम असं प्रॉपर नाही आहेत, ते एकदम खराबच आहेत. अक्षरशः घरामध्ये पाणी टपकतं, बसा वाटत नाही तिथे. आणि
सरकारला एवढंच सांगतो की मी फक्त तुम्ही आर्थिक मदत आमच्याकडे लवकरात लवकर पोहोचवा आणि याच्यामध्ये कुठलाच राजकारणी मुद्दा न आणता शेतकऱ्याचा तुम्ही विचार करा. जो शेतकरी जो तुमचा कुठलाच विचार न करता तुमच्यासाठी एवढं सर्व काही करतो. काय झालं नेमकं आता तूच सांग की सरकारकडनं तू मदतीची अपेक्षा केलेली आहे, मात्र पूर्ण ही अपेक्षा झालेली नाहीये. काय वाटतं सरकारने काय केलं पाहिजे? तर सध्या परिस्थिती बघितली तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर आभाळ कोसळलेलं आहे. आणि तुम्ही प्रश्न केला दिवाळीला घरी जाण्याचा, तर या पुराच्या पाण्याबरोबर शेतकऱ्यांची दिवाळी देखील वाहून गेलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एक शेतकरी त्याच्या आसुवांची आणि त्याच्या घामाची किंमत या सरकारला विचारतो, तेव्हा संविधानिक पदावर बसलेला एक व्यक्ती म्हणतो की या गोष्टीचं राजकारण करू नका. आणि जेव्हा एक शेतकरी आपल्या हक्कासाठी आवाज उठवतो त्याला पोलीस घेऊन जातात, ही परिस्थिती बघितल्यावर नक्कीच हृदय पिळवटून जातं. आणि जर आपण बघितला तर खिल्लारीत जेव्हा भूकंप आला तेव्हा 1 महिना खिल्लारीतून यंत्रणा हलवण्याची इतिहास आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनाचा आहे. पण आज त्याच प्रशासनाकडे जर आपण बघितलं तर जेव्हा प्रशासनाचे व्यक्ती शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत तेव्हा पुराच्या पाण्याचा एक टिपका किंवा एक थेंब देखील त्यांच्या बुटाला लागत नाहीये. ही प्रशासनाची आत्ताची स्थिती आहे. आणि माझं सरकारला एवढंच आव्हान आहे की शेतकऱ्यांचं सांत्वन हे शब्दातून होणं शक्य नाही आहे. आणि पुराच्या आत्ता जो पूर आलेला आहे त्याच्यापैकी हा खूप छोटा आहे. आणि शेतकऱ्यांच्या आसवांचा जो पूर महाराष्ट्रात येणार आहे तो अतिशय अवघड आहे. त्यामुळे त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे. नक्कीच याची दखल सरकारने घेतली पाहिजे. अतिशय नाजूक आणि भयावह परिस्थिती आता या बीड जिल्ह्यातली पूर आपल्याला सांगत होती. कनेक्टिव्हिटी राहिलेली नाही आहे. सरकारचे नेते कोण मदत करत नाही, स्थानिक नेतेही त्यांच्या घरापर्यंत यायला तयार नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी काय करणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही सरकार शेतकऱ्यांची गोड करणार का अशीच ठेवणार पाहणं महत्त्वाचं असतं. पुण्याहून मी आदित्य पवार, मुंबई तक.